नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्लाऊज पीस पासून म्हणजे शिल्लक राहिलेल्या कपड्यापासून अगदी तुमच्याकडे कुर्तीचं ब्लाऊजचं कोणताही छोटा मोठा तुकडा असेल ना, त्याच्यापासून तुम्ही आजची आयडिया नक्की ट्राय करू शकता. जरुरी नाही की तुम्ही नवीन कोरा कपडाच खरेदी करा, कारण की ब्लाऊज पीस पण आपले नवीनच असतात, फक्त ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेले कापड असते ते. त्यामुळे तुम्ही याचा पण रियूज आजच्या आयडियासाठी करू शकता आणि फक्त एकाच चौकोनी कापडापासून आपण याची आयडिया आहे ती बघत आहोत. तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ युजफुल आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर बघा, मी इथे एक राईस बॅग कट करून घेतलेली आहे. आता हिची लांबी आहे बघा, आपली रुंदी आहे 11 इंच आणि लांबी आहे 13 इंच. ठीक आहे, तर 13 बाय 11 इंचाची आपल्या इथे एकच आयताकृती पीस लागणार आहे आणि जो मेन फॅब्रिक आहे ना त्यामधून आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. तुम्ही कोणताही कपडा घेतला असेल ना त्याची पण आपल्याला अशाच पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे. तर मी इथे तुम्हाला टाकाऊपासून टिकाऊ आणि एक उपयोगी आयडिया दाखवत आहे. तुम्ही अशा पद्धतीचे पाउचेस बनवून पुढे विक्री पण करू शकता आणि तुमचा कापडाचा पण खर्च इथे वाचणार आहे. बघा, जो आपल्याकडे घरात शिल्लक कपडा असतो ना त्यापासून बनवायचं आणि 50 रुपये जरी भेटले ना अशा पाउचचे तरी पण इनफ आहे. किंवा तुमच्या इथे जर म्हणजे शिलाईचं आता कसं वेगवेगळे रेट असतात प्रत्येक ठिकाणी, तर कमी जरी असले 10-20 तरी पण तुम्ही ना सुरुवातीला अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघू शकता. छोटे छोटे आयडिया ट्राय केले ना मग तुम्ही मोठे मोठे बॅगी ट्राय करा. म्हणजे कसं तुम्हाला अगोदर आयडिया येईल किती खर्च येतो काय वगैरे, आणि त्यानुसार जशी रिक्वायरमेंट वाढेल त्यानुसार तुम्ही बॅगी पण डिझाईनच्या बनवून देऊ शकता. तर अशा पद्धतीने मी यावरती तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतली. आता राईस बॅगपेक्षा जेवढं वाढव फॅब्रिक होतं ते आपण चारी साईडने कट करून घेतलं आणि चारी बाजूने परत आपण यावरती टिप मारून घेत आहोत. ठीक आहे, तर या पद्धतीने आता इकडनं बघा 11 इंच रुंदी आहे ना त्या साईडनेच आपल्याला झिप अटॅच करायची आणि लांबी 13 इंच आहे. मी तुम्हाला क्विल्ट करून झाल्यावर परत एकदा माप मोजून दाखवलं. आता ही झिप स्टिच करताना ना माझ्या नंतर लक्षात आलं की हिला फिनिशिंगमध्ये स्टिच करण्यासाठी इथे जो अस्तरसाठी कपडा घेतला ना त्याची साधारणतः 1 ते 1.25 इंच रुंदीची पट्टी आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे आणि त्या झिपच्या रॉंग साईडने ठेवून स्टिच करून घ्यायची. म्हणजे झिप पण फिनिशिंगमध्ये स्टिच होते आणि ही एकदम फिनिशिंग आणि एकदम प्रॉपर आपली फिनिशिंगमध्ये स्टिचिंग कंप्लीट होते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतं. तर जशी इकडनं आपण ही झिप स्टिच केली ना तशीच या साईडने पण आपल्याला अशा पद्धतीने झिपचा दुसरा पार्ट स्टिच करून घ्यायचा आणि इकडनं पण ती 1 इंच रुंदीची पट्टी कट करून घेतली. ती झिपच्या रॉंग साईडने ठेवून स्टिच करून घ्यायची आणि त्यानंतर इकडनं आपल्याला ही झिप आहे ती ओपन करून घ्यायची बघा. आणि ह्यावरती आपल्याला ह्या पट्टीवरती अगोदर दाबटीप देऊन घ्यायची आणि मग जे आतमध्ये वाढव पट्टी इथे आपल्याला आतमध्ये फोल्ड करून एक टिप देऊन घ्यायची बघा या पद्धतीने. म्हणजे बघा किती फिनिशिंगमध्ये आपली ही झिप पण स्टिच झालेली आहे. आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये रनर पण वळून घ्यायचं आहे. झिप 5 नंबरची घेतलेली आहे मी इथे, तर तुम्ही रनर पण 5 नंबरचंच घ्या. एकदा रनर वळून पूर्ण बाहेर काढलं आणि परत एकदा रनर वळून घेतलं आणि त्यानंतर झिप अशी सेंटरला पकडली आणि इथे बघा असं सेंटरचं मार्क करून घेतलं आहे. मी आता वरतून पण एक मार्किंग करते आणि एक आतल्या साईडने पण मार्किंग करते. मला दिसतंय पण व्हिडिओमध्ये दिसण्यासाठी. आता हा सेंटर आणि झिपचा सेंटर मॅच करायचा आणि अशा पद्धतीने इथे आपण तात्पुरती एक टाचणी लावून घेऊ. फक्त अजून मी स्टिच नाही केलं इथं, फक्त एक टाचणी लावून घेतली दोन्ही कडेला बघा या पद्धतीने. आणि त्यानंतर आता आपल्याला इथे 4 कॉर्नर आहेत ते 1.5 बाय 1.5 इंचाचे ड्रॉ करून घ्यायचे आहेत बघा आणि कडेपासून पण 1.5 इंच. तर अशा पद्धतीने मी इथे तुम्हाला स्क्रीनवरती पण माप दिलेलं आहे, व्हॉइसओव्हर देऊन पण सांगत आहे. आणि या पद्धतीने आपण इथे 1.5 बाय 1.5 इंचाचा कॉर्नर आहे ते चारी बाजूने ड्रॉ करून घेतले. आता जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊ आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने दाखवलं आहे मैत्रिणींनो. तुम्हाला साधे टिपा मारता येत असतील ना तर तुम्ही अशा पद्धतीचे पाउचेस बनवून पुढे विक्री करू शकता. आता त्यानंतर टाचणी लावलेली काढून टाकली आणि त्यानंतर आता आपल्याला इकडं झिपच्या कडेला 2 हँडल अटॅच करायचे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला लावायचे असेल तर लावा, नसेल लावायचे तर नाही लावले तरी चालेल. आणि ते सिम्पल विदाऊट मेजरमेंटचा कपडा घेतला मेन फॅब्रिकचाच आणि तो अशा पद्धतीने फोल्ड केला आणि दोन्ही कडेला त्याला टिप मारून एक सिंपल हँडल मी तयार करून घेतलेलं आहे. आता याची लांबी सांगते. अगोदर माझं सांगायचं लक्षात नव्हतं राहिलं, म्हणजे अंदाजच घेतली होती मी. तर बघा 2.5 इंचाचं हँडल आहे ते दोन्ही कडेला असं फोल्ड करून आपण बरोबर झिपच्या वरच्याच कापडाला ते स्टिच करून घेत आहोत. बरोबर झिपच्या वरतीच खालचा कपडा बाजूला करायचा आणि कडेचे हँडल स्टिच करून घ्यायचे. तर दोन्ही हँडल स्टिच झाले. आता त्यानंतर आपल्याला हे पाऊच रॉंग साईडला टर्न करून घ्यायचे आणि बघा या पद्धतीने ते दिसत आहे. आता बघा
ही झिपचा जो पार्ट आहे ना तो आपल्याला ते सेंटर मार्क केलेलं दिसतच आहे मला. आता मी परत इकडनं पायपिंगसाठी अस्तरचा कपडा कट करून घेत आहे आणि तो सेंटर आणि झिपचा सेंटर आहे ना आपल्याला इथे बरोबर सेंटरवरतीच ठेवून घ्यायचं आहे बघा. जेव्हा तुम्हाला ते म्हणजे इथपर्यंत तुम्ही स्टिच करत येताल ना तेव्हा तुम्हाला समजेल ते, कारण की आपण तिथं मार्क पण केलेलं होतं आणि कटिंग पण केलेली होती बघा, तुम्हाला आतल्या साईडने दिसत असेल. आणि सोबतच मी यावरती पायपिंग पण करून घेतलेली आहे, म्हणजे अगदी फिनिशिंगमध्ये आपलं हे पाऊच स्टिच व्हावं त्यासाठी. दुसऱ्या साईडने पण आपण अशा पद्धतीने ही पायपिंग आहे ती करून घेतलेली आहे. आता दोन्ही साईडने पायपिंग करून झाली. आता त्यानंतर आपल्याला चारही कॉर्नर आहेत ते अशा पद्धतीने पकडायचे आणि यावरती पण स्टिच करून घ्यायचं आहे आणि यावरती पण आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. जशी आपण इकडनं मी तुम्हाला दाखवली सेम त्याच पद्धतीने पायपिंग करून घेते आणि चारही कॉर्नर पण स्टिच करून घेते आणि स्टिच झाल्यावरती मग तुम्हाला दाखवते. ठीक आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो हे चारही कॉर्नर मी स्टिच करून घेतलेले आणि यावरती पायपिंग पण करून घेतलेली आहे, म्हणजे जे थ्रेड वगैरे आहेत ते कवर होतील. आता ही मेन झिप आहे ती ओपन करून घेऊ आणि आपण हे पाऊच राईट साईडला टर्न करून घेऊ. आणि बघा फक्त एकाच छोट्याशा आयताकृती कापडापासून आपण किती सुंदर आणि अगदी झटपट असं हे पाऊच आहे ते बनवून तयार केलेलं आहे बघा. आणि हे पाऊच प्रत्येकीच्या म्हणजे एव्हरीडे यूज होणार आहे, घरामध्ये प्रत्येकाच्या उपयोगी येणार आहे. तुम्ही तुमच्या स्वतःचं शिलाईचं सामान वगैरे ठेवण्यासाठी वापर करू शकता. त्याचबरोबर मेकअप पाऊच, पेन्सिल पाऊच म्हणून पण तुम्ही याचा वापर करू शकता. तुमच्या सोयीनुसार तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही याचा वापर करू शकता. मी तुम्हाला याच्यामध्ये थोडंफार सामान ठेवून दाखवले. अजून सामान याच्यामध्ये भरपूर बसणार आहे, कारण की स्पेस भरपूर मोठा आहे. आणि मी पकडण्यासाठी कडेकडेला 2 हँडल पण दिलेले आहेत. तर याचं शिवून तयार माप किती रेडी राहिलं ते सांगते. तर बघा 2.5 इंच आहे टॉपची रुंदी आहे, उंची आहे 3.5 इंच, लांबी आहे 6 इंच. आणि हे प्रत्येकाच्या घरामध्ये रोज उपयोगी येणारा पाऊच आहे. तुम्ही प्रवासामध्ये पण अशा पद्धतीचे पाऊचेस बनवून वापरात आणू शकता, कारण की आपल्या कंगवा, आरसा वगैरे किंवा जे कोणतं सामान तुम्हाला प्रवासामध्ये ठेवायचं असेल ना ते ठेवून तुम्ही याचा वापर करू शकता आणि तुमच्या मुलांसाठी शाळेमध्ये पण वापरात येईल आणि आपण स्वतः पण वापरात आणू शकतो. तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.